1187 मध्ये हा एक डोंगर वेगळा होता. हा जो डोंगराचा भाग आहे हा एक डोंगराचा भाग थोडासा वेगळा होता. त्यांनी बघितलं याचा किल्ला चांगल्या प्रकारे बनवू शकतो. याचं एक देवगड म्हणून नाव होतं या डोंगराचा. त्यांनी याला पूर्ण शिवलिंग आकार तयार केलं. चारी बाजूनं 200 फूट कट केलं. चारी बाजूनं खंडाक तयार केलेली. पूर्ण शिवलिंग आकार झाल्यानंतर त्यांनी याचं नाव देवगिरी ठेवण्यात आलं होतं. हे देवगिरी म्हणून कसं आहे ते एमपी कर्नाटक विजयनगरचे रामदेवराय, कृष्णदेवराय, शंकरदेवराय त्यांनी हा किल्ल्याचं पूर्ण निर्माण केलेले. आणि ह्या किल्ल्यावर पहिले आक्रमण झालं होतं 1254 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने केलं होतं. त्यांनी लढाई करून नाही घेतलं, फितुरीने घेतलं. त्यांनी 2 महिने प्रयत्न करून बघितला पण त्याला काही आत येता येईना. मग तो वापस गेला आणि रामदेवरायचा जवळ होता हरपल देवराय, त्याला लालूच दिला, पैसा दिला तर त्यांनी राय दिली. लढून किल्ला जिंकू शकत नाही पण जो रासन असतं अन्न खायचं ते बाहेरून येतो. तो कोठा माझ्याकडे, जो बाहेरून रासन येईल तो रोखून घ्या आणि मिठाची बोरी भरून द्या. मीठ खाऊन इथले लोक लढू शकत नाही. असा करून हा फितुरीने किल्ला केलेले. लढाई करून याला कोणी घेतलं नाही. लढाई करून का नाही घेतला? पुढं भुयारी मार्ग पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. प्रत्येक किल्ल्याला भुयारी मार्ग असते पण कसे असते 2 रस्ते 3 रस्ते असतात. इकडनं कोणी जर शत्रू आला तर किल्ल्याचे राजे लोक धनसंपत्ती घेऊन पाठीमागं बाहेर निघून जातात. या किल्ल्याला पाठीमागं बाहेर निघाला रस्ता नाही. त्याला पाठीमागं चारी बाजूनं 200 फूट कट केलं म्हणजे त्याच्यावर कोणी चढू शकणार नाही, उतरणार नाही. चारी बाजूनं 60 ते 70 फूट खोल खंदक आहे. त्याच्यात पाणी भरलेलं असायचं. पाण्यात मगर, साप असायचे. पूर्वी जायसाठी हा पूल नव्हतं. ते खाली पायऱ्या दिसते आपल्याला, तो पण नव्हता. पायऱ्याचा रस्ता औरंगजेबच्या काळात झालेले. हा पूल हैदराबाद निजामनी केलेले. पूर्वी यादव काळी इथं कातडी पूल असायचं चांबड्याचं, फोल्डिंग ब्रिज म्हणतात त्याला. किल्ल्याचे लोक आत गेले का तो चांबड्याचा ब्रिज आतमध्ये फोल्ड करून घेणार. शत्रूचा हाती घोडा ड्रॉप होईल, तो पाण्यात करून येईल. पाण्यामध्ये मगर, साप असणार, जहरीली जनावर, तो डोस करणार, खाणार. पण ह्याच्यातून वाचून पुढं गेला. पुढं कशा प्रकारे मारले जातो आपण पुढं बघणार आहोत. पण हे ह्याच्यात 1254 नंतर अलाउद्दीन खिलजीच्या नंतर महम्मद-इन तुगलक, कोणी पागल लहरी राजा म्हणतात, परंतु फार दिमागवाला होता. त्यांनी दिल्लीची राजधानी इथं आणली होती. दिल्लीची राजधानी इथं आणताना त्यांनी तिथे लेखी घेतली होती, जो दिल्लीत राज्य करेल तो देवगिरीत करेल. इथं आल्यानंतर काही दिवस राज्य केलं. जो सोन्या चांदीचा पैसा होता रोखून घेतलं. तांब्याचा आणि चांबड्याचा सिक्का चालवला त्यांनी. पैसा पूर्ण एकखटी जमा केलं आणि पाणीपिण्याची टंचाई आली म्हणून इथली धनसंपत्ती घेऊन रवाना दिल्लीला निघाला. 51 उंटावरती इथून हिरे मोती घेऊन गेलो होतं. जाते वेळेस तो धन दौलत घेऊन गेला आणि देवगिरीचं नाव दौलताबाद केलं. कारण दौलतबाद झाली म्हणून त्यांनी दौलताबाद ह्याचं नाव ठेवण्यात आलं. आणि तिथं गेल्यानंतर त्याचा काका जलालुद्दीन खिलजी त्याचा मर्डर केला आणि स्वतः दिल्लीचा बादशाह बनला. नंतर जशी दिल्लीची राजधानी बदलली तशी देवगिरीची बदलत राहिली. त्याच्यानंतर जो राज्य केलं तो काही ना काही आपली यादगिरीसाठी बनत चालले गेलं. हा जो टावर बघतो आपण हा 1435 बहामनीने बनवलेले. त्याची 210 फूट हाईट आहे. 248 आतल्यात गोल गोल वर जायला पायऱ्या आहे. त्याची वरती बघा हिंदूचं कळस आहे, अर्धा मुस्लिमचं चांद आहे म्हणून त्याला चांद मिनार म्हणतात. तो जो बनवणारा राजा होता तो ब्राह्मण होता पण त्यांनी मुस्लिम धर्म स्वीकारला होता म्हणून त्यांनी दोघांची निशाणी लावलेली त्याच्यावर. आणि मिनारच्या उजव्या साईडला मंदिर बघितलं आपण, तो भारत माताचं मंदिर म्हणजे 1948 मध्ये भारत माता मूर्ती बसवण्यात आलेली आहे. अगोदर यादवांच्या काळी तो जैन धर्माचं मंदिर होतं. जो काही सैनिक होते जैन धर्माचे होते त्यांनी तो मंदिर बनवलं. पण तुगलक काळी मंदिर तोडून मस्जिद बनवण्याचा प्रयास केला गेला. तो भारत स्वतंत्र झाल्यानंतर तिथं वाद झाला. हिंदू म्हणायचं हमारा मंदिर, मुस्लिम म्हणायचे हमारी मस्जिद. दोघांचे वाद झाले बाबरी मस्जिद सारखा. तर कलेक्टरकडे तक्रार गेली. कलेक्टर स्वतः येऊन पाहिलं. मग गावातले हिंदू मुस्लिम सगळं बोलून घेतलं त्यांनी हिंदूला विचारलं, बोले अपने पास क्या लेखी सबूत है? बोले आपका मंदिर है तो. बोले लेखी नहीं लेकिन सबूत है. बोले क्या सबूत है? बोले हर पिलर पे हमारा मूर्ति का छत दिखाई देता है. नंतर मुस्लिमला विचारलं, बोले अपने पास क्या लेखी सबूत है आपकी मस्जिद है तो? बोले लेखी नहीं लेकिन सबूत है. बोले क्या सबूत है? बोले ऊपर का गुम्बद हमारा मुस्लिम का दिखाई देता है. ते दोघांचा वाद नसावा म्हणून तिथं भारत माता मूर्ती बसवण्यात आलेली. ती दुर्गे मातेची मूर्ती आहे पण त्याच्यावर भारत माता लिहून दिला, सगळ्यांना समान वाद नसावा म्हणून. आणि हे तोफीच्या पाठीमागं हा महाल बघितला आपण, त्याच्यावर चिनी मातीचा प्लास्टर आहे म्हणून त्याला चिनी महाल म्हणतात. औरंगजेबच्या काळामध्ये VIP जेल म्हणून ओपन केले गेलं होतं. हैदराबादचा गोलकुंडा तिथला अब्दुल हसन तानाशाह त्याला इथं त्यांनी 14 वर्ष नजरकैद करून ठेवलं होतं. तो एवढा खबसूरत होता
डाळिंब वगैरे जर खात असलं तर हृदयमध्ये जाताना दिसत होतं. काचेच्या शिशेसारखं त्याचं शरीर होतं. तर औरंगजेब म्हणे माझ्या मुलीशी लग्न कर. त्याने इन्कार केलं तर त्याला इथं त्याने मूर्तीदंड दिलेली, इथं त्याला मारले गेलेले. किल्ल्यामध्ये 306 तोफ आहे, काही लोखंडी आहे, काही पंचधातूचे, पण सगळ्यात ही मोठी तोफ आहे. हिचं 14 टन वजन आहे, 18 फूट लंबाई, 9 किलोमीटर रेंज करतं. पंचधातू म्हणजे याला 12 घंटे गरम व्हायला लागतं आणि 12 घंटे त्याला थंड व्हायला लागतं. ते सहज थंड होत नाही. आणि याला येडक्याचे जो डोकं दिलेले, मेंढीमध्ये जो येडका असतो त्यांची जर टक्कर झाली तर एक येडका मरेपर्यंत त्यांची टक्कर सुटत नाही, इतकं त्याचं डोकं मजबूत असतो. ही तोफ मजबूत बनलेली आहे म्हणून याला येडक्याचं डोकं दिलेली. हे तोफ जे ते खाली ठेवलेली आहे ते बेरिंग खराब झाला म्हणून खाली उतरून ठेवलेली आहे. त्याच्या साईडला बाजूला एक बेरिंग आहे, ते बेरिंगवर फिट केलेली होती. तो जो बेरिंग आहे 80 डिग्री फिरतो, फक्त समोरच्या एरिया फिरणार, पाठीमागं इकडं फिरणार नाही. जर कोणी शत्रू इथपर्यंत पोहोचलं किंवा कोणाला रिश्वत देऊन जरी हे केलं तर आपल्या तोफीनं आपलं किल्ल्यांना उडून द्यावा म्हणून त्याच्यावर हाफ बेरिंग बनवलेली. आणि त्याच्यावर बनवणाऱ्याचं नाव लिहिलेले मोहम्मद हुसेन आमली अरब. तोफीचं नाव आहे किल्ला सिकंदर तोफ, मतलब किल्ला तोडाची क्षमता तिच्यामध्ये. समोर औरंगजेबची मुलाचं नाव दिलेले जफरुद्दीन आलमगीर फतेकरी म्हणून, म्हणजे त्यांच्या काळात तोफा झालेले. आणि तोफीचं किती डिग्री फिरवायचं हे तळघर आहे, खाली जाऊन मनुष्य फिरणार. आणि जो बत्ती लावणार आहे ते आवाजाने कानाचा पडदा फाटू नये म्हणून साईडला तिथं लाकडी ड्रम ठेवणार. तो बत्ती लावणार आणि आपला मुंडका असा पाण्यात डुबवणार आणि कानाचे पडदे फाटू नये म्हणून. आणि साईडला बेरिंग आहे, ते बेरिंगवर फिरले जायचे, ते किती डिग्री फिरवायचे. आता इथून पुढं आपण पुढं भुयारात जाणार आहे. तुम्ही एक दुसऱ्याने आवाज करायचं नाही, शांत ऐकायचं आहे. हां मागे पुढे होऊ नका. तर पूल तुटला तर हो मॅडम सॉरी. जायचं यायचं एकच मार्ग. नाही हरवत नाही रे. मागे मागे चालायचं फक्त. मोबाईल ऑन करा, बॅटरी बघायची. बॅटरी इथंच घाबरायला लागलं कसं. अबे यूट्यूबला टाकायचंय, युट्यूबर आहे आपण. टाकायचं मला कॉलेजचा पण डान्स गॅलरीचा व्हिडिओ टाकायचा अजून मला. हो वैष्णव मॅक्स फॉलो नाही, सबस्क्राइबर. हर फोट को सुरंग होता है, लेकिन कैसा होता है, 2 रास्ता 3 रास्ता होता है. इधर से कोई दुश्मन आता है किले का आगे हम सब को इसके लिए पीछे बाहर जाने के लिए रास्ता नहीं. जो पहाड़ी कैसा है 4 वर्ष से 200 फीट कट कर दिया, कोई निकलेगा नहीं. 4 वर्ष से खाई बना दिया पानी का मोह. जो ब्रिज आया था वो ब्रिज पहले नहीं था, नीचे सीढ़ी का रास्ता वो नहीं था. सीढ़ी का रास्ता औरंगजेब ने बनाया, ब्रिज हैदराबाद निजाम ने बनाया. पहले यादव के समय यहाँ चमड़े का फोल्डिंग ब्रिज होता था. फोल्ड का लोग अंदर आ जाएगा, अंदर फोल्ड कर लेगा. दुश्मन काफ़ी बड़ा ड्रॉप हो जाएगा, पानी में तैर कर आएगा तो पानी में मगर साफ रहेगा, वो डोज करेगा, खाएगा. उनमें से बचकर आगे आता है, ये अभी हम बताने वाले आगे. आलेख सर्व गेटमधून एंट्री केलं तिथून हा एका दगडामध्ये 650 फूट भुयारी मार्ग तयार केलेली आहे. याची रचना आहे जसलाय चक्रीव. एकदा शत्रू याच्या हात आला तो वर बी जाऊ शकत नाही, तो वापस बी जाऊ शकत नाही. तो का जाऊ शकत नाही हा भुयार पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल. आपण ज्या ठिकाणी उभे आहोत या ठिकाणी पूर्वी अंधार होता. हा संपूर्ण कवर छत होतं वरून दगडाचा. हे प्लेअर दिसतं ना आपल्याला, तसं प्लेअर इकडं पण होतं. हे पाठीमागं बघा कच्चा दगड आहे. असा कच्चा असल्यामुळं हा भाग तुटला, उजाडाला. हा रस्ता गव्हर्नमेंटनं तयार केला 1952 मध्ये पब्लिकला जायला. पूर्वी तो रस्ता नव्हता. आपण जो पायऱ्या उतरून आलो तिथे एक लाकडी दरवाजा होतं. किल्ल्याचे लोक आत आले की तो दार बंद करणार. आता दार बंद करणं महत्व नाही आणि किल्ल्याचे दार फक्त आतूनच बंद केले जातात, बाहेरून नाही. आता दार बंद केलं म्हणजे शत्रू जाती जनावर येत नाही.
माणसाची सक्तीनं गेट तुटत नाही, तो वेळ फुकट घालणार नाही, तो मार्ग शोधेल. किल्ल्याला अनेक मार्ग असतात. तिथं उजवीकडे बघा डोंगर कट केलं, यायला एंट्री दिली. आता ते दाराजवळ मान वाकायचं म्हणजे तो विचार करेल काही धोका असेल. अगोदर त्याला तिथं सरळ जायला दिलं. एक मनुष्य सिंगल येईल आणि सरळ येणार नाही. जो झुकेल तो पहिली आपली काय गर्दन आत देईल. बाजू किल्ल्याचे लोक तलवारी घेऊन उभे आहे, त्याची मान आत आली का तलवारीने कापणार. दुसरा मनुष्य त्याचं मूर्त शरीर काढेल, डेडबाडी 2 नंबर खिडकीतनं खंगात फेकून देईल. ते बोर्डच्या पाठीमागं बघा खिडकी, तिथे एक लाकडी तख्ता असायचं. तख्त्यावर थ्रू केलं म्हणजे त्याची डेडबाडी सरळ खंगात, त्याचं वास पण येणार नाही, तिकडे मगरमच्छ खाऊन घेणार त्याला. आता शत्रूत चालाक हुशार आहे, त्यांनी पाहिलं आपलं मनुष्य मरू लागलं, रुखून त्यांनी आतल्या जम लावलं, ते शिपायाला मारलं. तो स्वतः तो बी जमिनीवर उतरलं. शोधेल आणखीन कोणी जमिनीवर आक्रमणकारी का, पण त्यांनी आक्रमणची दिशाच बदलून टाकली. पहिले जमिनीवर नव्हतं, तुमच्या डोक्यावर बघा की अभिन 1 2 इकडे 1 3 अशा ठिकाणी किल्ल्याचे लोक बसायचे. आता हे लोक जास्त वेळ अंधारात बसलेले, हे शटअप झालेले. येणाऱ्या माणसाला सासूलदारी मारू शकता, पण येणाऱ्या उजाडातनं अंधारात येईल, यांना बघायला वेळ लागेल. अतिशत्रू चालाक हुशार आहे, यांच्याशी तरी 2 हात केलं, यांचं नुकसान केलं. इथं त्याची थांबणे एवढी लायकी नाही, कारण की त्याचं आकर्षण त्यांनी पुढं वाढून घेतलं. डोंगर कट केलं, वरतून सूर्यप्रकाश सोडून दिलं. आता कोणी मनुष्य अंधारात उभा असेल, त्याला जर समोर उजाड दिसत असेल तर तो काय करेल, अंधार सोडून ते उजाडाकडे जाणार. आपण सुद्धा काय केलं असतं, अंधार सोडून ते उजाडाकडे गेलं असतं. पण जसा शत्रू अंधार सोडून ते उजाडत जाईल, पुढं पुन्हा धोक्यात टाकलं. कसं टाकलं आपण पुढं माहिती घेऊ. आता मागे पुढे होऊ नका, तुम्ही बरोबर करा. वरून खाली आलता जस्ट. चला मुलं इकडे वा, मुलं इकडे वा, ओके ओके. मुलं इकडे वा. चला, थांबा. उलटा फिरून मुली तिकडे थांबा, मुली मागे घ्या. मुलं बाहेर. चला चला मुली थांबा द्या. चला मुली थांबू. चला मुली इकडे करा, मुली इकडे. मुलीला पळायला येत नाही. चला मुली इकडे वा, मुली इकडे वा. चला थांबा पुढे. आतमध्ये कोणी मनुष्य अंधार सोडून या उजाडात आला तो पहिले काय बघणार, उजाड कुठून येतो. सूर्यकिरण त्याच्या डोळ्यावर आला म्हणजे डोळ्यावर अंधार येणार, दिसणार नाही. थोड्या नंतर इथं त्याला 2 रस्ते दिसणार. इकडे एक रस्ता दिसेल, इकडे एक रस्ता दिसेल. रस्ते दोन्ही एकच आहे. याची कटिंग वेगळी केलेली आहे, शत्रूला कन्फ्यूज केलेली आहे. तो विचार करेल त्या मार्गाने जायचं, या मार्गाने जायचं. विचार करेपर्यंत वरतून उकळलेलं गरम तेल, उकळलेलं पाणी त्याच्यावर सोडणार. काबू न खाता नाही सोडणार, त्या काही सोडायचं. समजा याच्यातून वाचून पुढे गेला, पुढे कसं जाणार आपण पुढे बघू. वेट. तर बघा, आताचा काळ म्हणलं म्हणजे एक डिजिटल काळ आहे. 1000 वर्षापूर्वी असे लाईट नव्हते, असे बॅटऱ्या नव्हते, मोबाईल नव्हते. त्या काळाचे लोक मशाल आणि दिवे लावायचे. समजा कोणी किल्ल्यावर आक्रमण केलं तर त्या काळी थोडा इकडे असं, त्या काळी अशा खिडक्यामध्ये दिवे लावायचे. खिडकी दिसते ना आपल्याला, खिडकीची रचना बघा, तिरकस कट करेले. ह्याच्यात जर दिवा लावला, ह्याचा उजाड आपल्या डोक्यापासून खाली जमिनीवर पडणार. शत्रूला चालायला मार्ग दिसणार. शत्रू उजाड बघून चालला, पण आपल्या डोक्यावर काय त्याला दिसणार नाही. वरती बघा किल्ल्याचे लोक बसायची जागा 1 2 3 समोर 4. म्हणजे आक्रमण त्यांच्या हातात, ते आपल्या हातात नाही. अंधारातला मनुष्य उजाडातल्याला मारू शकतो, पण उजाडातला मनुष्य त्यांना बघू शकत नाही, त्यांना मारू शकत नाही. साईड द्या. बोल फिरू लागलो. किल्ल्याचे लोक येतील, मशाली घेऊन येतील. शत्रू मशाल घेऊन येईल, इथल्या लोकांना दिसेल. अंधारातील तो रस्ता कसा माहिती नाही. हा जो आपण चाललो असं सपाट नव्हतं, हे पूर्ण खालीवर होतं, अप अँड डाऊन. अंधारात जर खालीवर पाय पडलं, ए टोपीवाल्या, तुला वेळ भेटणार नाही बोलायला.
एक मनुष्य उजवीकडची दिशा धरून उजवीकडे निघून गेलं, पाठीमागचा आगाऊ जर डावीकडची दिशा धरून डावीकडे निघून गेलं तर पुढे गेल्यानंतर अंधारात दोन्ही समोरासमोर धडकणार. आता युद्धकाळी समोरासमोर धडकलं, त्याला वाटेल कोणी किल्ल्याचे लोक आपल्यावर आक्रमण करतात, त्याला वाटेल हा कोणी शत्रू आहे, ते दोन एकमेकाला मारून घेणार. एकमेकाला माराच्या बाबतीत एक शायरी आहे, दूध में चावल गिरी तो खीर कहते हैं, दूध में चावल गिरी तो खीर कहते हैं, और मोहब्बत में चप्पल मिली उसे तकदीर कहते हैं. वाह वाह वाह. आता याच्यातनं जर शत्रू वाचला, किल्ल्याच्या वर जायचा इकडे उजवी साईडला रस्ता आहे, पण इथून पुढे अजून 65 पायऱ्यापर्यंत अंधार आहे. जिथे अंधारातून रस्ता वरती ओपन होतो त्या ठिकाणी एक लोखंडी प्लेटना रस्ता बंद करायचं. आता रस्ता बंद करणं महत्व नाही, शत्रू एवढा पॉवरफुल आहे, इथपर्यंत आला म्हणजे तो प्लेटला बी तोडू शकतो. पण तो प्लेट बी काही साधारण प्लेट नाहीये, असा जाडा प्लेट आहे, त्याच्यावर बारीक छिद्रे होल केलेले. समजा कोणी आक्रमण केला त्याला छोटी छोटे चाक रेल्वे पटरीसारखं, तो रस्ता बंद करून घेणार आणि त्याच्यावरती ती आग लावणार, गंधक सल्फर कोळसा जाळणार. जसं प्लेट गरम होईल त्या छिद्रेसाठी विषारी गॅस दूर खाली येईल. शत्रू पुढे जायचा प्रयत्न करेल, तो विषारी गॅस नाकातोंडात जाईल, श्वास रोखेल, शरीरमध्ये जहर फैलल, तो गुदमरल. त्याला पर्याय एकच, मरण्याऐवजी तो मार्ग सोडून वापशी ठेईल. तो मनुष्य सगळं बर्दाश्त करू शकतो, पण तो विषारी गॅस बर्दाश्त होणार नाही, तो कुठं ना कुठं बाहेर जायला मार्ग शोधेल. तर तसे लोकांना पाहिजे थंड हवा. हा भाग बंद होतो म्हणजे अंधार दिसत नाही, आपण स्वतः आपल्याला बघू शकत नाही, पण कुठं ना कुठं बाहेर जायला मार्ग शोधणार. तो तसे लोकांना पाहिजे थंड हवा. हे सरच्या पाठीमागे इथे एक छोटी खिडकी, तो भाग पहिले उघडा होता, तिथून शत्रूला थंड हवा मिळणार. 150 फूट आतल्या डोंगर तोडून त्या खंडाच्या पाण्याचे प्रेशरने थंड हवा घेतलं. एकीकडे थंड हवा, थंड हवा मिळते म्हणजे बाहेर कुठे जायला मापाच्या साऱ्यानं जाईल, तो पायाच्या साऱ्याने चकअप करेल. त्याने त्याचा आत्मविश्वास वाढवून दिला, तिथं उतरण्यासाठी पायऱ्या काढून दिली. आता हवा मिळते, पायऱ्या मिळते, आणखीन काय पाहिजे, लालचीट टाकून दिलं. सुरुवातीचे 2-3 पायऱ्या चांगले मिळणार, शेवटची पायरी घसरते. एकदा माणसाचं बॅलन्स तुटलं, धराला काही चान्स नाही. पहिला टप्पा मनुष्य 25 फूट खाली जाऊन आदळेल, नंतर 125 फूट वाकडा तिकडे केलेली, इकडे तिकडे टकरा खात तुकडे तुकडे बनवून तो खनकात जाणार. परत तिकडे मगरमच्छ, डेंजर जागा म्हणून त्याला हिंदीत मौत का कुआ, मराठीत कडी लोट म्हणतात. पहिली उघडं होतं, गव्हर्नमेंट आता त्याला सिमेंट जाळी लावून ह्याच्यासाठी बंद केलं, कोणी तिकडे पडू नये म्हणून. आता इथून पुढं 600 फूट उंच आहे, 465 पायऱ्या आहे. इथून पुढं गेल्यावर एक गणेश मंदिर लागेल, एक मीटिंग हॉल लागेल, बारादारी म्हणतात त्याला. वरती 2 तोफ आहे आणि संत जनार्दन स्वामींचे चरण पाऊत काय, पैठणचे नाथ महाराजांचे गुरु एका जनार्दनी, काल त्यांची पुण्यतिथी झाली. ह्याच्यावर ऐतिहासिक काही नाही. आपल्याकडं 7-8 घंटा वेळ असला तर इथून वर जाऊ शकता, पण त्या काळी शत्रूला तिथं जाणं गरजेचं आहे. ज्यापर्यंत तो वरती जाऊन आपला ध्वज लावित नाही त्यापर्यंत विजय मिळत नाही. आता असा काही महत्व नाही आपला ध्वज लावायचा आणि विजय करायचा, पण जायचं असेल तो उजवी साईडला वर उजाडाचा रस्ता आहे. वापस तुम्ही मागं पुढे झाले, इथं आल्यानंतर या रस्त्याने सरळ इकडं बाहेरनं खाली यायचं, पुन्हा इकडं अंधारात जायची गरज नाही. आमचं काम इथं संपून जातं.